आमच्या गावचा विकास तुतारीकडनंच होणार आहे. हर्षदाताई आणि डॉक्टर संतोष दळवी. कारण विश्वास आमचं एक गाव असं होतं की कुठं ओळखलंच जात नव्हतं. आणि उपळा जिल्हा परिषद गटातून हर्षदाताई निलेश पाटील ह्या झेडपीला उभा आहेत आणि तालुका पंचायत भूताष्टे गणातून या गावचे माजी सरपंच डॉक्टर संतोष दळवे हे उभा आहेत. तरी गावचा विकास केलेला जे भेंड ग्रामस्थांच्या म्हणजे ह्याच्यात आहे त्याच्यावरून आम्हाला वाटतं की दळवे डॉक्टर विजय व्हावा. माझा पाय नीट केला, मी लंगडा झालतो, माझा पाय नीट केला त्याने, माझं कल्याण केलं. डॉक्टर दळवी पूर्ण गावाचा विकास केला. हा. हो हो, पाणी फाउंडेशनचं काम केलं, बरीच कामं केली गावाची. आमच्या उपळा गटातून सध्या शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी चिन्हावर आमचे दळवी डॉक्टर उभा आहेत आणि दळवी डॉक्टर भूताष्टे पंचायत समिती गणातून उभा आहेत आणि निलेश पाटील त्यांच्या मिसेस जिल्हा परिषद उपळा बुद्रुक जिल्हा परिषद गटातून उभा आहेत तुतारी या चिन्हावर. तर आम्हाला विश्वास आहे की ते दोघेही चांगल्या मताने निवडून येतील. पण सध्या आमदार साहेब जरा जड वाटते. कोण आमदार साहेब? हे आपले पाटील. बर 30 वर्ष ज्याची सत्ता होती त्यांच्या हातात सगळं असताना एकाएकी जर एका ह्याच्यात सगळं सुपडा साफ होतोय म्हणजे ही जनताच्या ह्याच्यावर अवलंबून आहे ना सगळं. कोण सक्षम आहे? आम्हाला डॉक्टर आहे तो उभा काय नाव तुमचं? संतोष दळवी. बर काम कशासाठी कारण काय काम आहे काय? त्यांचं चांगलं केलेलं आहे, आम्हाला घरकुलं दिलेलं आहे, ते रस्ता केलेला आहे, तर पाणी नव्हतं समजा त्यांनी केलेलं आहे आमच्यासाठी गरिबासाठी. आम्ही त्यांना मतदान करू तुतारी. नमस्कार, एस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्हा परिषद निवडणूक सुरू झाली की प्रत्येक गावखेड्याच्या वट्ट्यावर ही चर्चा सुरू होते. ही चर्चा कशाची असते तर ही चर्चा असते आपल्या गावचा विकास कोण करणार, त्यासाठी सक्षम नेता कोण असू शकेल या गोष्टीची चर्चा असते. त्यामुळं निवडणुकीत मत कुणाला द्यायचं याचा विचार देखील सुरू असतो. ह्याच गोष्टीची आपण चर्चा करण्यासाठी ग्रामपंचायत असणाऱ्या भेंड गावात आहोत, जिथं माडा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी हा उपळा एक गट येतो. या गटामध्ये कोण उमेदवार उभे आहेत, कोण निवडणूक रिंगणात आहे आणि कोण जिंकून येणार याबाबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? गणेश मुटकुळे. काय वाटतं तुमच्या उपळा गटामध्ये कोण निवडून यावं असं वाटतं? आमच्या उपळा गटातून सध्या शरदचंद्र पवार गटाच्या तुतारी चिन्हावर आमचे दळवी डॉक्टर उभा आहेत आणि दळवी डॉक्टर भूताष्टे पंचायत समिती गणातून उभा आहेत आणि निलेश पाटील त्यांच्या मिसेस जिल्हा परिषद उपळा बुद्रुक जिल्हा परिषद गटातून उभा आहेत तुतारी या चिन्हावर. तर आम्हाला विश्वास आहे की ते दोघेही चांगल्या मताने निवडून येतील. का बरं, का त्यांच्याकडे काय एवढं कल तुमचं कशासाठी? सर, आमचा भेंड गाव जसं दळवी डॉक्टर सरपंच झालं 2017 साली तेव्हापासून विकसित झालं. प्रत्येक ग्रामपंचायत डिजिटल ग्रामपंचायत, शाळेचे सुशोभीकरण असेल, अटल भोजन योजना असेल, इक्रिसटच्या माध्यमातून विविध कामे असतील, पाणी फाउंडेशनचं काम असेल आणि तुमचं स्वच्छ आबा पाटील स्वच्छ सुंदर गाव असेल, इतर बऱ्याच गोष्टी अशा झाल्या त्या की ऑक्सिजन पार्क असेल, वृक्षारोपण लागवड असेल, ह्या इतकं कामं सांगायजोगी बरीच आहेत. त्यामुळं दळवी डॉक्टरचं पारड जड आहे. विरोधक तर म्हणता आम्ही इथं स्ट्रॉंग आहे, त्यांचा बालेकिल्ला आहे, तर भरपूर काम केलं. कसं असतं, बालेकिल्ला हा कधी कुणाचा नसतो, विकास हाच बालेकिल्ला असतो. त्याच अजेंड्यावर आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. विरोधकांचा विकास नाही म्हणायचं काय? दळवी डॉक्टर ज्या दिवशी बँडचं सरपंच झालं त्या दिवशी आदला दिवस आणि 17 सालापासून आजपर्यंत विकास हे प्रत्येक गावाच्या कानाकोपऱ्यात गेलेलं विकास काय असतो हे दिसेल. हे शेतकरी आहे. काय वाटतं मला जिल्हा परिषदला कोण यावं असं वाटतं? जिल्हा परिषदला लोकशाहीचा विजय व्हावा असे आमचे मनोमन इच्छा आहे. आणि लोकशाही म्हणजे कुठल्या गटाचा कोण उमेदवार? या ठिकाणी शरदचंद्र पवार साहेब आणि अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस मशाल आणि शिवसेना सर्वांची युती झालेली आहे आणि उपळा जिल्हा परिषद गटातून हर्षदाताई निलेश पाटील ह्या झेडपीला उभा आहेत आणि तालुका पंचायत भूताष्टे गणातून या गावचे माजी सरपंच डॉक्टर संतोष दळवे हे उभा आहेत. तरी गावचा विकास केलेला
जे भेंड ग्रामस्थांच्या म्हणजे ह्याच्यात आहे त्याच्यावरून आम्हाला वाटतं की दळवे डॉक्टर विजय व्हावा आणि ह्या भेंडचाच नाही तर ह्या उरलेल्या तालुका पंचायत गणातली जी 11 गाव आहेत ह्या गावाचा पण त्याच मार्गाने विकास व्हावा अशी आमची मनोमन इच्छा आहे. का बरं विरोधक तर म्हणता मी तुल्यबळ आहे, आमचा विकास भरपूर आहे. नाही, विरोधकांचा विकास असेल नसेल तो त्यांचा प्रश्न आहे. बरं. तरी पण गावचा विकास पाहता तरी डॉक्टर हे म्हणजे तुल्यबळ उमेदवार आहेत आणि लोकशाही मार्गानं ते निश्चित विजयी होतील. काय वाटतं तुम्हाला जिल्हा परिषदेला कोण यावं असं वाटतं? समोर बघा. काय नाही तुतारी का बरं? कार्यच तसं आहे त्यांचं तुतारीचं. काय कार्य? भरपूर आहे की पहिल्यापासूनच केले कार्य. कारण जे शिंदे नेते आहेत की हा तुमच्या तालुक्याचे हो त्यांनी त्यांचा उमेदवार नाही आहे. आणि आमचा विश्वास आहे तुतारी. माझं नाव शमशाद सूरज मुलाने आहे. बरं. कोण निवडून यावं जिल्हा परिषदेसाठी वाटतं? तुमच्या गावचा विकास कोण करू शकतं असं वाटतं तुम्हाला? आमच्या गावचा विकास तुतारीकडनंच होणार आहे. हर्षदाताई आणि डॉक्टर संतोष दळवी. बरं. का बरं तेवढं काय विश्वास तुमचा त्यांच्यावर? कारण विश्वास आमचं एक गाव असं होतं की कुठं ओळखलंच जात नव्हतं. बरं. पण ज्यावेळेस डॉक्टर सरपंच झाले त्यावेळेस आता वाटतंय की आपल्या गावासारखं दुसऱ्यांचाही विकास व्हावा ना त्यात. मग त्यामुळं तो म्हणजे एक व्यक्ती आहे की खरंच त्या गावाचा 11 गावांचा विकास करण्यासाठी सक्षम आहेत. विरोधकांचं म्हणतं आमचं तुल्यबळ उमेदवार आहे. विरोधकांचं काय आता ते बोलणं चालणं असतेच ते. काय विकास तुमच्या गावात असं कुठली गोष्ट केली आहे तुम्हाला माहिती आहे सांगा त्याबद्दल. कुठली गोष्ट नाही अशी केलेली हे विचारा तुम्ही, कारण आता तुम्हाला तर स्पष्ट दिसणारच आहे. पहिलं आमचं गाव आणि आताच्या गावामध्ये खूप पहिलं काय, बदल आहे. आता काय फरक काय तुम्ही त्यात सांगू शकता? त्यात पाणी झालं, खूप काही अशी कामं आहेत, भरपूर कामं झालेत. ते आमच्या स्वप्नात सुद्धा नव्हती एवढी कामं झालेली आहेत आमच्या गावात. आणि आता वाटतंय की आपल्या गावासारखं दुसऱ्यांचंही गाव व्हायला पाहिजे ना. मग एवढी इच्छा आहे. कारण तुतारी म्हणजे आम्हाला चिन्ह ते भेटलंय ते खूपच चांगलं आहे. अभिजित आबा, डॉक्टर सरपंच त्यांच्यावर खूप विश्वास आहे आमचा. ते शिंदे तर इतकी वर्ष आमदार होते त्यांचे वडील, त्यांनी काय विकास केला नाही? विकासाचं इतकं माहीत नाही, पण जे आम्ही बघतोय ते तर चालूला माहीत आहे एवढं. काय नाव तुमचं? हिरालाल निजाम मुलानी. बर. काय वाटत तुम्हाला या जिल्हा परिषद निवडणूक? कसं आहे बरं का, सध्या जे हे मतदान लागलेलं आहे हम्म. हे कोणा पुढाऱ्याचं ह्याच्यावर नाही किंवा काय नाही. बर. जनता ही योग्य जागा दाखवून देईल. कोणाची हवा आहे तुमच्या गावात ना? हवा कसं आहे बरं का, तर दोन्ही बी येतात पक्ष, बर. पण सध्या आमदार साहेब जरा जड वाटतात. कोण आमदार साहेब? हे आपले पाटील. बर. का बर? कारण काय जड वाटत? कारण काय? कारण कसं आता हे आहे पण समोरची पार्टी पण विरोधात 25 वर्ष आमदार होते, हा त्यांचं बी जड व्हायला पाहिजे. कसं जड होईल. मग तुम्ही कशावर? साधं उदाहरण आहे ना जवळच. 30 वर्षे सत्ता असताना बर. ज्यांच्या हातात सगळं होतं, बर. कोणाच्या? 30 वर्ष ज्याची सत्ता होती हा. त्यांच्या हातात सगळं असताना एकाएकी जर एका ह्याच्यात सगळं सुपडा साफ होतोय म्हणजे ही जनताच्या ह्याच्यावर अवलंबून आहे ना सगळं. मग जनता काय करू शकेल हे अजिबात काय सांगू शकत नाही. तरी पण तुमच्या गावाचा विकास करण्यासाठी सक्षम कोण आहे असं तुम्हाला वाटतं का नाही? काय सक्षम आमचं डॉक्टर साहेब आहेत. कोण? डॉक्टर साहेब, दळवी डॉक्टर बर. साहेब. अजून अजून तर कोणी हे केलेलं नाही, नाही. गावाचा विकास केला नाही. जवळजवळ 7 वर्षाचा काळ संपत आला. बर. ह्या 7 वर्षात ज्या पाठीमागं 30 वर्षात झालं नाही बर. ती फक्त 7 वर्षात त्या माणसानं करून दाखवली. भले तो कोणत्याही पार्टीचा असो बरोबर. ते आम्हाला बघायचं नाही. विकासाला आम्ही मत देणार, विकासाला मत देणार. काय नाव आहे तुझं? तृप्ती मते. बर. काय वाटतं जिल्हा परिषदसाठी तुमच्या गावचा विकास करण्यासाठी कोण सक्षम आहे असं वाटतं? डॉक्टर दळवी. बर. का बर? काय त्यांनी काय केलंय? पूर्ण गावाचा विकास केला. केलाय? हा. बर. मग अजून त्यांना निवडून द्यायची इच्छा आहे. हो काय 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 काम केलं माहिती आहे तुम्हाला ह्या गावामध्ये? हो, पाणी फाउंडेशनचं काम केलं, बरीच कामं केली अजून गावातली. काय केलं? अंगणवाडी अंगणवाडी CCTV बसवले, ब्लॉक केले ग्रामपंचायत समोर. मग विरोधकांचं काय वाटत नाही तुम्हाला? नाही. नाही. कोण निवडून या वाटतं? संतोष डॉक्टर. बर. का बर? काय ना तू तरी काय त्यांचे चिन्ह चिन्ह काय आहे? सुतारे. काय? सुतारे. बर.
का बरं त्यांनी काय केलं तुमच्यासाठी? माझा पाय नीट केला, बर मी लंगडा झालतो, माझा पाय नीट केला त्याने, बर माझं कल्याण केलं बर डॉक्टरनं. बर विरोधात आहे काय काम? नाही नाही नाही, कोणी नाही नाही. नाही. माझं नाव बिटाबाई हनुमंत जानराव. तुमच्या या भेडमधून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कोण यावं असं वाटतं? कोण सक्षम आहे? आम्हाला डॉक्टर आहे तो उभा काय नाव तुमचं? संतोष दळवी. बर का कशासाठी? कारण काय? तुमचं काय काम आहे काय? त्यांचं चांगलं केलेलं आहे, आम्हाला घरकुलं दिलेलं आहे, ते बर रस्तं केलेलं आहे, तर पाणी नव्हतं समज त्यांनी केलेलं आहे आमच्यासाठी, बर गरिबासाठी. बर आम्ही त्यांना मतदान करू तुतारी. बर हा, आणि विरोधक तर मागील अनेक वर्षापासून आमदार होते, त्यांचं काय काम नाही? त्यांनी काय आमच्या पत्र पोचत नाहीत. बर हा, आमचं गावचं आहे तर आम्ही त्यांना आम्ही सहकार्य करणारच आहे. हा, आमदार कुठं आमच्या पत्र पोचणार आहेत? हा आणि तुम्हाला दळवी जवळचे आहे असं वाटतं? हा, दळवे सर डॉक्टर यांनी चांगलं केलेलं आहे. पाणी नव्हतं या गावाला, रस्तं नव्हतं, काय नव्हतं, यांनी समज दिलेलं आहे आम्हाला. घरकुलं दिलं ही, हा त्यांनी केलेलं आहे, म्हणून आम्ही त्यांच्या पाय सहकार्य करणार आहे. आज आपण माड्याच्या भेंड गावामध्ये उभे आहोत. भेंड गावची लोक या जनतेचं निश्चय केल्याचं दिसून येत आहे की विकासाला मत. कारण या गावात असणारे गणाचे उमेदवार दळवी जे डॉक्टर असून यामध्ये या गावात त्यांनी भरपूर विकास केलेला आहे. कारण ते कागदावरचा विकास नव्हे तर दिसणारा विकास आहे. त्यामुळे येथील जनता सरळ सरळ सांगते की आम्ही विकासाला मत देणार आहोत, कुठल्या नेत्याला नाही. त्यामुळे या उपळाई गटात जर आपण जिल्हा परिषद गटात जर आपण पाहिलं तर आमदार अभिजित पाटील गटाचे पारडे जड असल्याचं दिसून येत आहे. कॅमेरामन ऋषिकेश जाकीर नादाब.